भाग 5वा, माल काढणे आणि मार्केटिंग. शेतीचा खरा बिझनेस क्लास, कष्टाचं सोनं करायची वेळ. रामराम शेतकरी मित्रांनो, उन्हाळी शेती सिरीजच्या शेवटच्या आणि सर्वात कॅश देणाऱ्या भागात तुमचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण पीक निवडलं, पाणी दिलं आणि किडीपासून वाचवलं, पण आता वेळ आली आहे कष्टाचं सोनं करण्याची. जर तुम्ही योग्य वेळी माल काढला नाही किंवा योग्य बाजारात विकला नाही तर तुमचं सगळं गणित चुकू शकते. आजच्या या 4 मिनिटात मी तुम्हाला मार्केटिंगचे असे फंडे सांगणार आहे जे तुम्हाला एखादा MBA झालेला माणूसही सांगणार नाही. नंबर 1, काढणीची अचूक वेळ, मॅच्युरिटी सायन्स. कलिंगड तयार झालं हे कसं ओळखायचं? फक्त वाजवून बघू नका. कलिंगडचा जो देठ असतो तिथली वेल म्हणजे टेंड्रिल सुकली की समजायचं माल तयार आहे. खालचा भाग पिवळसर झाला पाहिजे. जर कच्चे कलिंगड तोडले तर मार्केटमध्ये तुमची पत खराब होईल. भुईमुग शेंगा फोडून पहा. जर आतील कवच काळपट झाला असेल तरच काढणी करा. जास्त दिवस जमिनीत राहिलं तर शेंगांना मोड येऊ शकतात. पालेभाज्या, कोथिंबीर आणि मेथी पहाटेच का काढायची? कारण उन्हात ती कोमजते. ताजी कोथिंबीर म्हणजे जास्त भाव. नंबर 2, ग्रेडिंग आणि पॅकिंग. 20% जास्त नफा. मित्रांनो, आपण चूक कुठे करतो? आपण सगळा माल एकाच गोणीत भरतो. मार्केटमध्ये गेल्यावर व्यापारी सरासरी भाव लावतो. पण जर तुम्ही ग्रेडिंग केलं म्हणजे मोठा माल वेगळा आणि लहान माल वेगळा केलं तर मोठ्या मालाला तुम्हाला प्रीमियम भाव मिळतो. पॅकिंग करताना प्लास्टिक कॅरेट्सचाच वापर करा ज्यामुळे माल दबणार नाही. नंबर 3, स्मार्ट मार्केटिंग. व्यापाऱ्याच्या मागे नका लागू. स्ट्रॅटेजी, डायरेक्ट मार्केटिंग. तुमच्या भागातील व्हॉट्सअप ग्रुपचा वापर करा. ताज्या भाज्या थेट शेतातून असं स्टेटस टाका. शहरात राहणाऱ्या लोकांना फ्रेश माल हवा असतो, तिथे तुम्हाला दुप्पट भाव मिळतो. लग्न सराईचा फायदा घ्या. एप्रिल-मे महिन्यामध्ये लग्न खूप जास्त असतात. थेट कॅटर्सशी संपर्क साधा. त्यांना कलिंगड आणि पालेभाज्याची मोठी गरज असते. मार्केटचा अभ्यास करा. माल काढण्यापूर्वी किमान 2 ते 3 मोठ्या बाजारपेठेचा, उदाहरणार्थ पुणे, मुंबई, नागपूर, तिथे भाव चेक करा. कुठे आवक कमी आहे तिथे माल पाठवा. नंबर 4, आर्थिक नियोजन आणि पुढची तयारी. या हंगामात किती खर्च झाला आणि किती उत्पन्न मिळालं याचा हिशोब ठेवा. मिळालेल्या नफ्यातून काही भाग पुढच्या खरीप हंगामासाठी बाजूला काढून ठेवा. शेती हा एक रोटेशनचा बिझनेस आहे हे लक्षात ठेवा. 5वा आणि शेवटचा सिरीजचा समारोप आणि शिवम कृषी टेकचा संदेश. शेतकरी मित्रांनो, ही 5 भागाची सिरीज तुम्हाला कशी वाटली? यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडली का? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. मंठा, लोणारो, ढोकसाळ येथील शिवम कृषी टेक मध्ये आम्ही फक्त कृषी निविष्ठा विकत नाहीये, तर आम्ही तुमचा नफा वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. तुम्हाला कधीही अडचण आली तर नक्की एकदा भेट द्या. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम.